वाव, पुरणपोळी. म्हणा ना, हॅपी बर्थडे टू मी. म्हणा म्हणा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आदित्य. हॅपी बर्थडे टू यू. बस ठेव आता. ये. औक्षवंत हो बेटा. ए आता चिवडत बसू नकोस. थांब 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 थांब. असं हे खायचं. वा, सॉलिड आहे, मस्त ना. बरं केलं रे जसपाल, याला तू घेऊन आलास. दरवर्षी वाढदिवसाला माझा जीव तिळतिळ तुटत असतो बघ. माझी दरवर्षी असा असतो वाढदिवस का दर 13व्या वर्षी? आदित्य, तुला सांगायची विसरले मी. तुझ्या वाढदिवसानिमित्त भंतेंचं पत्र आले. आज ठेवलंय, वाचा नंतर. ओके. ह्या खेपेस जनहिताच्या वेड्यावाकड्या अक्षरात नाही तर सगळ्यांनी झाडून सह्या केल्यात त्याच्या पत्रावर. सर्व मित्र, विमलकांती, धवलकेतू, संघरक्षिता आणि कोण अमलाश्री, विभूषण, अगदी सगळ्यांनी. काय भन्नाट नाव आहेत ना. संगरक मला म्हणताच येत नाही. अगदी सुरुवातीला मला सुद्धा गंमतच वाटायची या सगळ्याची. धर्मप्रज्ञा असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कोण येतं? एखादी मध्यमवयीन, गंभीर, तुझ्यासारखी थोडीशी चिडकी बाई. करेक्ट. आणि समोर येते 15 वर्षाची एक द्वाड मुलगी. अगं पण नावात काय असतं? असंच मी म्हणतेना म्हटलं होतं एकदा पूर्वी की व्हॉट इज इन द नेम. तर मला थोपवत ते म्हणाले, छे छे माय डिअर गर्ल, एव्हरीथिंग इज इन द नेम. धर्मप्रज्ञा ह्या नावाला साजेसं वागावं असं तिच्या मनात सुद्धा कधीतरी नाही का येणार. आपण अशी आशा करावी की आदित्य सूर्यासारखा चमकेल, वसुमतीला घसघशीत धनदौलत मिळेल, जसपाल यशस्वी होईल आणि धर्मकीर्तीमुळे धर्माला काही मातरी लागणार नाही. मग आई, तू माझं नाव स्पायडरमॅन किंवा सुपरमॅन ठेवायला पाहिजे होतं. का रे बाबा? नाही, मला रोज त्यांच्यासारखं उडावं असं वाटतं. त्रिगुणचं काय झालं? अरे आदित्य, मी स्क्रिप्ट लिहून दिली होती त्याला. काय करते रे मी? त्याच्यानंतर काय त्याचा पत्ताच नाही. त्यांची ती फिल्म होते की नाही का? आदित्य, आई तो रोहन आहे ना, तो मुंबईचा, तो जाड्या, त्याला ढापण लागला अगं. बर अगं हा, तो शाळेत चष्मा घालून यायला तयारच नव्हता. मी त्याला खूप पटवलं. बर ठीक आहे. अगं ऐक ना, तो शाळेत चष्मा घालून आला ना तर तेव्हा सगळे क्लास मधली मुलं त्याला ढापण्या ढापण्या म्हणूनच चिडवायला लागली. आदित्य, गप्पा बैस रे. तुझी बडबड ऐकून ना भिंती सुद्धा बहिऱ्या होती. वसुमती, अगं असा किती दिवस भेटतो तो तुला? हा, उद्या मोठा झाल्यानंतर विचारीन होईल ना, तेव्हा तूच म्हणशील, बाबा रे आता बोल ना माझ्याशी, आज काय काय केलं सांग ना. तेव्हा तो म्हणणार, बास आई, रोज रोज तुझं तेच काय, होय की नाही रे? नाही, मी नाही असं म्हणणार. आदित्य, जरा दूर बस रे, किती उकटताय. वसुमती, आदित्य, आपण फिरायला जाऊया. चल. पतंग उडवूया. हो. चल. वसुमती, राहवत नाही म्हणून सांगते मी तुला. नको ग फटकून वागू त्याच्याशी अशी. तुला कल्पना नाही किती नशिबान आहेस तू. ते पोर सारखं आई आई करत असतं. आठवड्यातून 4-4 पत्र पाठवतं, फोन करतं. सगळ्याच आयांच्या नशिबात नसतं ग हे. येऊन बसला तुझ्या शेजारी, ती बिघडलं कुठं? पोरच आहे ना ते. उगीच लाड करून बिघडवून नाही ठेवायचं. विधवांच्या एकुलत्या मुलांचा सत्यानाश व्हायला किती वेळ लागतो?
मजा आली की नाही? हो उद्या आपण डोंगरावर जाऊया. सायकल चालवता येते ना तुला? हो येते ना. अरे आम्ही आमच्या लहानपणी सायकलवरून रेस लावायचो डोंगरावरती. जो पहिला जाईल तो जिंकला. माझी मा, तुम्हाला माहितीये आम्ही आज खूप मज्जा केली. मी पतंग उडवला एकट्याने. मग आम्ही विहिरीवर गेलो. मग तिकडे मी एक मोठा मासा पाहिला. मग अंदाज आला आणि आम्ही घरी आलो. शाबास. आदित्य मला एक काम कर, आज जा, कपडे बदल, जेवून घे आणि झोप आता. ओके. काय झालं माझी? कुठे काय माझी, तुम्ही माझ्यापासून काहीही लपवून ठेवू शकत नाही. वसुमती काय बोलली का? कमाल वाटते रे तिच्या संतापाची. नशिबाला दोष देण्यात काय अर्थ आहे रे? कधी कधी तर मला वाटतं तिला मी इथं आणण्यात चूक तर नाही ना केली. काही म्हणून काही बोलायची सोय नाहीये. अरे एवढी जिद्द आहे तिच्या अंगी, तर माझ्या सुरक्षणला का नाही रे वाचवलं तिनं? हिची जिद्द कशात? तर मी हे करणार नाही, मी ते करणार नाही. बाई मग तू करणार तरी काय ते तरी सांग ना. खूप राग येतो तिचा. नाही रे, तसंही नाहीये. जेव्हा जेव्हा मी तिच्याकडे बघते ना, तेव्हा तेव्हा मला फक्त तिची दयाच येते. मी निदान माझ्या आई वडिलांची लाडकी तरी होते. खूप कोडकौतुक व्हायचं माझं. सासर नवरा सगळं हजार तऱ्हांनी पारखून घेतलं माझ्यासाठी. सासर लांबचं नको म्हणून श्रीमंत का नसेना पण शेती वावरं गुरं असलेला नवरा शोधला. अंगभर दागिने घातले, काही म्हणून काही कमी केलं नाही मला. पण माझं नशीबच वाईट. सुलक्षणचा जन्म व्हायच्या आधीच हे विहिरीत पडले आणि गेले झिंगलेल्या अवस्थेत. सासरच्या लोकांनी पांढऱ्या पायाची म्हणून सगळं खापर माझ्या डोक्यावरच फोडलं. त्यांच्या कचाट्यातून सुलक्षणचा हक्क सोडून घेऊन श्वास टाकते न टाकते तर सासूबाईंनी सुलक्षणच्या मनात माझ्या विरुद्ध नाही नाही ते भरवलं. बाजूला केलं माझ्यापासून त्याला ऐदी ऐशारामी व्यसनी बनवला त्याच्या वडिलांसारखा. मी आता ते सगळं वसुमतीच्या वाट्याला. माझी ती खूप खंबीर आहे. आदित्यला कसं सगळ्यापासून अलगद बाजूला ठेवलंय तिने. तेवढाच आधार वाटतोय रे मला जसपाल. मनावर दगड ठेवला असणार वसुमतीने त्याला आपल्यापासून असं दूर ठेवताना. आदित्यपासून माझी जास्त काही अपेक्षा नाही रे. त्याने सरळ निर्गर्वी निव्यसनी व्हावं, त्याच्या आईला आणि मला धरून राहावं, बस एवढीच इच्छा आहे माझी. तसंच होईल माझी. तुम्ही काही काळजी करू नका माझी. आपण सगळे आहोत ना त्याच्यावर प्रेम करायला, त्याला रागवायला, त्याची काळजी घ्यायला. अरे माझ्या सुलक्षणला त्याच्या लहानपणी अशी माणसं का नाही रे भेटली? अहो भाभींनी विचारलंय गाभ्या गाईचं बरं हाय का नाही? अहो काय कटकट आहे तुझी? माझं काय बी म्हणणं नाही. भाभींचा निरोपी सांगायचा नाही का मी? तू माझ्याशी एक पण शब्द बोलायचा नाही. एकदा सांगितलं ना मी तुला. काय ती परत चिकटाया. येड नाही लागलं मला.
मला बी नाही बोलायचं तुमच्याशी. भाभीने जे विचारले त्याचं उत्तर द्या. गाभ्या गाईचं बरं हाय का नाही? भाभींना जे काय सांगायचं ना ते स्वतः सांगेन मी. तुझा इथून आता म्या गेले की ते मला विचारतील. तो म्या काय सांगू त्यांना? मला काय विचारती? समोर तिकडं. अंजना, अगं गाभ्या गाईचं काय झालं विचारायला पाठवलं मी तुला. इथे बोलत काय बसलीयस? भाभी, इथं कुणी बी कोणाशी काही बोलत नाही आणि कुणी कोणाचं काही ऐकत नाही. गाभी गावी यायला आली भाभी. म्हणजे आज उद्यातच. मगाशी डॉक्टर येऊन बघून गेला. अंजना का गेली रडत तिकडे? तिलाच माहित. माझा काय संबंध नाही भाभी. युवरा, तुझं आणि अंजनाचं काय चाललंय मला माहित नाही. सांगायचं नसेल तर सांगू नका, पण जे काय चाललंय ना ते चांगलं नाहीये. सततची रडारड, धुसफूस अशाने संसारात सुख कसं येणार? सुख भाभी, भाभी काय रे? गाव्या गायला दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे. का काय झालं? हाडली ती. अरे मग डॉक्टरला फोन करून बोलाव ना. नाही, मी केला होता. ते म्हटले तिला तिकडेच घेऊन या. रात्रीच्या या वेळेला गाईला कसं न्यायचं? ट्रेलर मध्ये घेऊन जाऊ. ट्रॅक्टर ट्रेलर मध्ये? हा. ट्रॅक्टर कोण चालवणार? रघुनाथ गेलाय गावाला आणि तो उद्या येणार. पण तिला तर आत्ताच घेऊन जायला पाहिजे. तिचं काय खरं नाही. मी काय म्हणतो, तुम्ही चालवा ना. रातच्या वेळेला रस्त्यावर कोण नसतं. आता कसला ट्रॅफिक. तुम्ही चालवा. ठीक आहे, तू डॉक्टरला फोन करून सांग की आपण येतोय म्हणून. बरं. वेळेवर आलात. बाळ बाळंटीण सुखरूप आहेत. कालवड झाली आहे, जरा कमजोर आहे, पण वाचेल, लागेल हाताला. बरं झालं, आम्हाला खूप काळजी लागली होती. सुटलो. उद्या सकाळी या आता गाय आणि कालवड घेऊन जायला. ठीक. बरं भाभी, तुम्ही ट्रॅक्टर चालवता हे बाकी मला माहित नव्हतं. तुम्हालाच काय हो, मलाही माहित नव्हतं. अवघड नाहीये तसं. ठीक आहे, निघू मग आम्ही आता. ओके, सावकाश जा, वेळ रात्रीची आहे. हो हो, काळजी करू नका. युवरा आणि आबू आहेत. हो हो, चला. भाभी तुम्ही नाव ठेवायचं बरं का कालवडीचं. बरं. भाभी सावकाश जा बरं का. चाललाय रे तो. चिखल झालाय सगळा. अरे अरे अरे, अरे झालाय तो. बंदच पडला. आता कसा काढायचा? गोटा तिकडनं. दोघांच्या ह्याने उचलेल का? ओ, जरा मदत करता का? ट्रॅक्टर फसलाय. चालवत कोण होतं? मी. तुम्ही? अहो पण ट्रॅक्टर या साईडला आला कसा? ट्रॅक्टर या बाजून जायला पाहिजे. हो, तो तिकडूनच चालवत होते मी, पण तो आपोआप इकडे आला. आपोआप? लायसन कुठे? लायसन्स? हवा रघुनाथ, तू गावाला गेला आणि कसली गडबड झाली? काय झालं? त्या गाव बघायच्या वेळेला दवाखान्यात घेऊन गेलो आणि बाबींना ट्रॅक्टर चालवा लागला ना. अरे बापरे. आणि पोलिसांनी पकडलं पण आम्हाला. होय, काय बाबी, आता तुला पण गाडी शिकवायला पाहिजे. हो रे बाबा, कोणीतरी एकाने लायसन्स काढून घ्या. जीप कसली आहे? भाभी, अहो
हवालदार आलेत. MRM 656 कोणाच्या ट्रॅक्टरचा नंबर आहे? माझ्या. लायसन्स नाहीये ना? लायसन्स शिवाय वाहन चालवून अपघात करण्याचा गुन्हा तुमच्या हातून घडलेला आहे. सुदैवाने कोणाची हानी झाली नाही, पण म्हणून गुन्हा गंभीर नाही असं समजू नका. वाहनाची आणि मालकीची कागदपत्र दाखवा. चला चला. माझी. कोण आहे? मी आनंदा. आनंदा? अरे ये रे राजा ये. किती दिवसांनी दिसतेस रे, आणि किती मोठा झालास तू. नमस्कार करतो. अरे नमस्कार कसला करतोस? किती वर्षाने भेटतोस. मला वाटलं मला विसरलास तू. काय माझी, तुला कसा विसरेन मी. ये ग वसुमती ये. वसुमती हा माझा मुलगा सुलक्षणचा धाकटा भाऊ आनंदा. आणि वसुमती ओळखतोस की नाही तिला? ओळखतो तर. यांनाच अटक करायला आलोय मी. माझी, मला गोठा पांजरायला जायचंय. पोरांना टाकला तर टिवल्या बावल्या करत बसतील. रघु काय करतोय ग? सगळीच कामं तू करायचीस तर मुकादम कशाला ठेवायचा? रघुला मोहरी पेरायची. बर जा तू, पण जेवणाची सुट्टी लगेच दे. जा. आनंदा. बोल. अशी काय बघतेस मा? हे आता काय लाजू बिजू की काय? कुठे होत असले लेकरा इतके दिवस तू? मधल्या काळात जग इकडचं तिकडे झालं. सुलक्षणला शेवटचा श्वास घेताना बघितलं मी. सगळा संताप, सगळं दुःख पचवताना वसुमतीला बघितलं. ती आईकडे राहायला गेली तेव्हा आदित्यसाठी जीव तुटला रे माझा. आणि मग भाऊंचं पत्र आलं. भाऊ म्हणजे बनते?